बघत आहात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेमध्ये सापेत ही तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. दुसऱ्या दिवसामध्ये आस्तिक डाके पुढचा चेंडू घेऊन फटका बनण्याचा होता प्रयत्न त्या ठिकाणी ऑप्शनच्या थोडासा बाहेर अत्यंत वेगाने चेंडू तिथे जाऊन इथे मात्र ब्रश होतोय थाई पॅडवर. वेगवान चेंडू, अपेक्षा करू की जास्त मोठी इजा झाली नसेल प्रतीकला. धावसंख्या दाफडकर 1 वर थांबली आहे. अत्यंत वेगाने चेंडू टाकला होता तो आस्तिक डाकेने. यानंतर सामना असेल तो भार्गव 11 वारली पाडाविरुद्ध जय गणेश वाफाळे या दोन संघामध्ये होणार आहे पुढचा सामना. पुढील चेंडू प्रतीकसाठी रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. प्रतीक स्ट्रगल करतोय स्ट्रायकिंग एंडला. इव्हन आपण बघतो की फक्त 18 चेंडूंचा सामना आहे, 3 षटकांचा सामना आहे. अशा मुवमेंटला धावा येणं गरजेचं आहे आणि फलंदाज प्रयत्न करत आहेत काहीतरी नवीन शॉट दाखवण्याचा आपल्या बॅटमधून. आता मात्र ते यशस्वी झाले त्या ठिकाणी. चांगला फटका डीप पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटला चेंडू निघून जातोय. 2 टप्पे घेऊन जवळजवळ सीमारेषे जवळ लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय. अडवलाय त्या ठिकाणी चेंडू पॉज झाला होता पूर्णपणे आणि फक्त प्रतीक किती या मोमेंटला एकच धाव कंप्लीट करू शकलाय. थोडासा कॅज्युअल राहिला प्रतीक. त्याला वाटलं की चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर आणि अक्षरशः डोक्यावर त्याने हात नेलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या दाफलकावर 2 धावा. बॅटिंग करतो आपण बघतो म्हणजेच जेम वाफाळे संघ. स्ट्राईक एंडला आकाश. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. आउट साइड एज आणि खेळाडू थोडासा बीट होता त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली त्या आकाशने. चेंडू हाताने अडवायचा तर चेहऱ्याला जाऊन चेंडू थोडासा लागतो त्या ठिकाणी खेळाडूच्या. दुखापती होत आहेत ग्राउंडवर पण तेवढ्या मोठ्या नाही दुखापती. किरकोळ दुखापती आहेत, किरकोळ इजा आहेत. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला अत्यंत इकॉनॉमिकल आस्तिक डाकेचं. गुड बॉलिंग. वाफाळेसारख्या संघाला स्ट्रगल करावं लागतं या षटकामध्ये धावेंसाठी. पुन्हा तेच बघायला मिळते. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न जिथे अजिबात यशस्वी होत नाही आहे प्रतीक आणि त्या मुमेंटला अजून एक चेंडू निर्धाव जातोय. षटक पहिले समाप्त होते. फक्त आणि फक्त 3च धावा धावफलकावर. एकही विकेट मिळाली हरकत नाही आहे. पण आपण बघतोय या मुमेंटला अप्रतिम आणि इकॉनॉमिकल षटक आस्तिक डाकेचं बघायला मिळत आहे. तीन धावा धावफलकावर. प्रतीक विश आणि आकाश विश सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जे अजूनही स्ट्रगल करतायत. फक्त आणि फक्त 3च धावा आपण बघतोय धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल ती भार्गव 11 वारलीपाडा विरुद्ध जय गणेश वाफाळे ए या दोन संघांमध्ये असणार आहे पुढले सामना. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. सरपंच चषक 2025 क्रिकेट स्पर्धा पाहत आहात. प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण बघतो की आजचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. कारण फ्री ऑफ कॉस्ट एंट्रीज आपण स्पर्धेमध्ये बघतोय खेळाडूंसाठी. तर सुद्धा प्रेक्षकांना आपण बघतो की विदाऊट इथे कुठल्या प्रकारचा आकारणी न करता किंवा आपण बघतो की मोफत जेवण वाटण्यात आलं सर्वांना. त्याचा आस्वाद सगळ्यांनीच घेतला आणि त्याबद्दल निश्चित आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजेच MD साहेबांचं, मदन दत्तू जाधव साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाची मात्र त्यांनी अरेंजमेंट केली होती. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप दिली होती. आजच्या जेवणाची अरेंजमेंट त्यांच्या माध्यमातून होती. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 श्रीकांत मुकणे बॉलिंग मार्कवर येतोय. IYGLसाठी जवळजवळ भरपूर सारे पारितोषिक आहेत असं मी उल्लेख करेन. कॅश प्राईज खूप आहेत. श्रीकांत मुकणे पहिला चेंडू घेऊन या षटकातला. राऊंड विकेट समोर उचललाय. समोर क्षेत्ररक्षक डीप बंद येतोय. लॉंग ऑनला स्क्रीनच्या समोर सुरेख झेल. फलंदाज बाद.
बॅट्समन आकाशची, ज्या आकाशने मागच्या मध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगला संघर्ष केला होता, त्याची मात्र विकेट काढली आहे पहिल्याच चेंडूवर. आणि आपण बघतो की वाफाळे संघ अजूनही स्ट्रगल करत असताना बघायला मिळतोय. बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर प्रथमेश होते, प्रथमेश विषय. आता दोघांना चांगला किल्ला लढवावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून एक चांगलं लक्ष ठेवावं लागेल ते मैदानावर अपोनंट टीमवर, म्हणजेच विजय बजरंग चिंचवली या संघासमोर. प्रथमेश विषय लेफ्ट हँडर. श्रीकांत मुकणे पहिल्याच चेंडूवर काढतोय विकेट. राऊंड विकेट. स्लाइस केलाय, चांगला गॅप शोधलाय, चांगला फटका ऑफर केलाय, चेंडू डायव्हर्ट होऊन जातो तो बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्लाइस केला चेंडूला, अक्षरशः कापला चेंडूला त्या ठिकाणी आणि चांगला फटका ऑफर केला, चौकार वसूल केला. इनिंगमधला हा पहिला चौकार येतोय फलंदाज प्रथमेश विषयच्या बॅटमधून. एक्सलंट टायमिंग. धावसंख्या 7 धावा धावला. जरा चेंडू लवकरात लवकर पाठवून द्या व्हॉलेंटियर्स. नाही मिळत असेल तर चेंडू नवीन देऊ आम्ही लगेच पंचांकडे. चला मॅचवर आलेला आहे. आईबाजीलसाठी भरपूर सारी पारितोषिकं, भरपूर सारे पुरस्कर्ते आहेत. विष्णू पाटील साप्याचे, विश्वास शिंगोळे आमनेपाड्याचे, याचबरोबर विकेट रायटीसुद्धा त्यांनी 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनीच दिलेला आहे. विष्णू पाटील यांच्याबरोबर विश्वास शिंगोळे साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर अनिल सुतार जे पोलीस पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपये आईबाजीलसाठी आहेत. पुण्याचा स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश विषय. ऑन साईडला स्ट्रॉक हिट करायचा, व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला, एलिव्हेट करू शकला नाही आहे चेंडू. चेंडू फेकतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. अपील पंचांकडे. हाताला चेंडू लागून स्टंपवर निश्चित गेला आहे, पण फलंदाज क्रीजच्या आतमध्ये जाय तोपर्यंत मिळते ती एकच धाव, ती प्रथमेशला. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. खूप सुंदर गुणसंख्या लेखन आपण बघतोय. ज्ञानेश्वर आमच्यासोबत करतोय, ज्ञानेश्वर मुकादम जे गोरसईचे आहेत. हो बघायचं, उंच तर गेलाय, किती लांब गेलाय. सडक पे कडक, बेधडक, धुवाधार षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. जरा चेंडू द्यायचा पंचांकडे ताबडतोब. धावसंख्या 14 धावा धावफलकर आपण बघत आहोत. या मुवमेंटला बघतो तर आपण बघतो की 2 बॅट्समन प्रथमेश आणि त्याचबरोबर प्रतीक आता मात्र धावसंख्येला चांगला आकार देतात. इव्हन पहिल्या षटकांमध्ये फक्त 3च धावा होत्या. अशा मुवमेंटला धावांची गरज आहे बॅटिंगर्सना, वाफाळे संघाला. जसं आपण बघितलं की गतवर्षी याच संघाने एका मोठ्या संघाला या स्पर्धेमध्ये गतवर्षी डिफेंड केलं होतं, पराभूत केलं होतं गोरसई संघाला. अशा मुवमेंटला मात्र या संघाकडे अपेक्षा वाढल्याच प्रेक्षकांच्या, आयोजकांच्या. पुढचा चेंडू. ओ व्हाट अ शॉट. आओ देखा न ताव और बता दिया आते दल का भाव. 6 रन. श्रीकांत मुकणेच्या विरोधात. धावसंख्या 20. बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवर. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे त्या ठिकाणी. कॅज्युअल अप्रोच, करा फिल्डिंग. प्रत्येकाला स्ट्राईक पुन्हा एकदा मिळते.
पण तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. एकूण षटकं संपतात ती 2 धावसंख्या 22 मोमेंटम या षटकामध्ये मिळाला आहे. जो आपण बघितलं की थोडासा गमावला होता पहिल्या षटकामध्ये, फक्त 3च धावा आल्या होत्या आणि षटकात मोमेंटम भेटला. तब्बल 19 धावेंचं षटक बघायला मिळालं श्रीकांत मुकणेचं. तो फक्त पहिल्या चेंडूवर तो आनंद साजरा करू शकला, त्याने विकेट काढली होती. पण नंतरच्या 5 चेंडूवर आक्रमण फक्त आक्रमण बघितलं आपण दोन्ही फलंदाजांकडून. तब्बल 19 धावा ठोकून काढल्या त्या षटकामध्ये श्रीकांत मुकणेच्या विरोधात. नेक्स्ट मॅचसाठी रेडी जायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. भार्गव 11 वारलीपाड विरुद्ध जय गणेश वाफळ या दोन संघांमध्ये टॉस होणार आहे. त्यामुळे या षटकानंतर आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं, म्हणजे या षटकाच्या अगोदरच आपण येऊन थांबलं तरी हरकत नाही आहे. आपण लगेच टॉस करणार आहोत. चला मॅच सुरू करा. चिंचवली संघ, वेळ घेऊ नका. मदन दत्तू जाधव साहेबांच्या म्हणजेच MD साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आहे. सोपान सुतार विनोद जाधव यांच्या माध्यमातून कूलर. अजून एक नाव मी घेईन त्याच्यामध्ये अनिल कांगणे यांच्याकडून सुद्धा कूलर आला आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी. अनिल सुतार पोलीस पटेल यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारं स्पॉन्सरशिप आम्हाला भेटली आहे. स्पर्धेमध्ये बॉलचे बॉक्स आणि स्टंपचे सेट मेघनाथ शास्त्री साहेबांनी प्रोव्हाइड केलं आहे. त्याबद्दल चहा आणि नाश्त्याची व्यवस्था दीपक सुतार यांच्याकडून आहे. 2 पेअर शूज इथे मात्र प्रोव्हाइड केले ते आकाश सुतार यांनी. त्याबद्दल भरपूर सारे पुरस्कर्ते आहेत. विवेक पाटील खांडवळचे, विश्वास पाटील वाशिरेचे, भरत पाटील कुकसेचे, रोहिदाजी सुतार यांच्या माध्यमातून ट्रॉफीज बघताय तुम्ही उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरसाठी. मधण्यासाठी पाण्याची व्यवस्था मात्र केली जयत पटेल तळवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये शाल मात्र त्यांनी पुरस्कृत केले आहेत. मध्ये संदेश पाटील, कृष्णा पाटील, प्रतीक जाधव आणि सुरेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. सामना सुरू करूया आपण. अक्षय भोईर बॉलिंग मार्कवर येतो आहे षटक क्रमांक 3 घेऊन, आणि स्ट्राईक एंडला असेल तो प्रथमेश विषय. शॉट ऑफ लेंथ आहे, फटका चांगला आहे, गॅप शोधलाय अँड व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, सीमारेषे बाहेर दणदणीत चौकार. धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांकडे 22 होत्या. पहिले चेंडूर चौकार वसूल केला अक्षय भोईरच्या विरोधात, आणि चौकाराने स्वागत केले प्रथमेश विषयने अक्षय भोईरचं. अजूनही 5 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत, इनिंगमधले शिल्लक आहेत. स्लोअर चेंडू गती परिवर्तन, चांगला कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर येऊन चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय प्रथमेश आणि प्रतीक. धावसंख्या 28. 28 ऑन स्कोर कार्ड इन लास्ट ओव्हर, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. वाफाळे संघ खूप चांगल्या स्ट्रॉंग झोनमध्ये आहे, चांगल्या पोझिशनला आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही घर बसल्या सेट प्रक्षेपण बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सापेगाव येथे सुरू असलेली सरपंच चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये. ट्वेंटी 28 धावा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज प्रथमेश. हो, स्लॉग इट करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही या चेंडूवर. चेंडू मागे जातोय, पंचाने इशारा केला लेग बाईजचा. धावसंख्या 29. 11च्या स्वरूपात धाव इथे ॲड केली जाईल धावफलकावर. लेग बाईज. धावसंख्या 29. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचला तो म्हणजेच प्रतीक विषय, ज्याने मात्र मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते श्रीकांत मुकणेच्या विरोधात, आणि वैयक्तिक 15वर तो खेळतोय. 2 षटकार, 1 डबल, 1 सिंगल. 29 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही. 3 बॉल टू गो फ्रॉम द लास्ट ओव्हर. क्या बात आहे, चांगला चेंडू, लेनचा खूप चांगला वापर, समोर खेळण्याचा प्रयत्न. इवन 20 मध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी आतापर्यंत
या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पॉईंटसुद्धा भरपूर जागा होती. थोडासा नाराज होते स्वतःवर नाराज होते. प्रत्येक विषय स्ट्रायकिंग एडला, इव्हन त्याच्या रेंजमधला चेंडू, आणि उंचपुराचा फलंदाज आहे. हे सर्व रेंजमधले त्याच्या चेंडू आहेत, जो चारही बाजूला मारू शकतो. निश्चितच याच्यात मात्र शंका नाही. दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या काय म्हणते? 29 धावा धावफरकार. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगमध्ये. रिदममध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जावं लागतंय. करण पाटील आणि जयराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जगन्नाथ मागे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, चाबूक चपराक षटकार. कॉट बिहाइंड लिडिंग एज, आणि प्रतीकची विकेट काढली शेवटच्या चेंडूवरती अक्षय भोईरने. फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या थांबली ती 35वर. 36 धावांचं लक्ष असेल मैदानावर जय बजरंग चिंचवली संघासमोर. टॉससाठी एकच कॅप्टन उपस्थित राहिला आहे, वायरली पाडा. जय गणेश वाफाळे संघ संघनायक टॉससाठी ताबडतोब या. वाडघरे, सन्मान्य मनोज वाडघरे साहेबांना विनंती करतो की आपण या. आपल्या शुभस्थे आम्ही टॉस करत आहोत. मनोज वाडघरे यांच्या शुभस्थे टॉस केलं जाईल. मनोज वाकडे यांच्या शुभस्थे टॉस होईल. या आपण बाबूशाह यांच्यासोबत जॉईन होऊया. टॉस कंप्लीट केला जाईल. पुढच्या मॅचचा म्हणजेच वारलीपाडा विरुद्ध वाफाळे. चलिए टॉस किया जा रहा है, जब पर एक तरफ सरपंच है, दूसरी तरफ पुलिस पाटिल है. सरपंच देखिए कॉल किया गया है. सरपंच यहाँ पर टॉस यहाँ पर आया है निश्चित रूप से. तो टॉस विनर कप्तान को सबसे पहले कोल्ड ड्रिंक दिया जाएगा यहाँ पर से. और फाले देखिए और टीम यहाँ पर टॉस जीते यहाँ पर, और कांग्रेशन बात देना चाहेंगे. बट टॉस जीतने के साथ साथ सबसे पहले डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग. सेम टीम आपको दिखेगी जो पिछली मैच में थी, या कुछ चेंजम बदलाव? थोड़ा पर चेंजिंग रहेगा. बॉलर या बैटर्स? फील्डर्स के थोड़ा प्रॉब्लम आया था. बच्चे लोग का कॉलेज गए थे, तो अभी फिलहाल प्रॉपर पिन टीम आई है हमारी. और सरपंच ट्रॉफी में कितना एंजॉय कर रहे हो? बहुत एंजॉय कर रहे हो, और उनके फिलहाल धन्यवाद करता हूँ कि फ्री टूर्नामेंट पहली बार ये एरिया में हुआ है. और जो खाना था वो अभी पूरा फ्री दिया था. पूरी साल फ्री टूर्नामेंट खेलना चाहोगे? ऐसे तो नहीं है, क्योंकि सबका अलग अलग रूल्स रहते हैं. सही बताएं, यहाँ पर हर किसी का सोच अलग रहता है. सरपंच साहब निश्चित रूप से फ्री फील्डिंग चुने. यहाँ पर अगर आप टॉस जीते तो आपका क्या डिसीजन रहता? फील्डिंग ही लेते. और आप सरपंच ट्रॉफी को क्या कहना चाहोगे? जो उन्होंने बताया कि यहाँ पर बहुत बढ़िया खाने का लीजिए, ट्रॉफी लीजिए, मैदान लीजिए, सब कुछ देखिए अच्छा सुविधा यहाँ पर दिए. सब कुछ अच्छा किया है, उनके लिए धन्यवाद कहता हूँ. तो चलिए बेस्ट ऑफ लक. यहाँ पर बात करेंगे. टॉस देखिए यहाँ पर किया गया, और जहाँ पर वापस और टीम ने देखिए टॉस जीते और पहले बॉलिंग चॉइस की. यहाँ पर ओवर टू कमेंट्री बॉक्स.
थँक्यू सो मच बाबूशा. 36 टू विन इन 3 ओव्हर. जय बजरंग चिंचोली संघासमोर 36 धावांचं लक्ष. रिक्वायर रन रेट 12 रन. 12 धावा प्रति षटकामागे तुम्हाला करायचे आहेत. जसं मगाशी आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचा उल्लेख केला त्यामध्ये निश्चित आवर्जून मी नावं घेईन. त्यामध्ये वंद्यासाठी निश्चित आपण बघतो की पाण्याची व्यवस्था वसंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झाली आहे. त्याबरोबर करण पाटील यांच्यासुद्धा माध्यमातून झाली आहे. इव्हन करण पाटील यांनी मात्र या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी सायकलसुद्धा आम्हाला प्रोव्हाइड केली आहे. त्याचबरोबर काहीतरी आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा यादगिरी शेठ यांच्यासुद्धा माध्यमातून आम्हाला मदत झालेली आहे. त्याचबरोबर अनिल जाधव साहेब, त्याचबरोबर राजेश पाटील साहेब सापी यांच्यामध्ये सुद्धा आम्हाला सामन्यासाठी सुद्धा काही गोष्टी मात्र त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. संदेश पाटील आणि प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार घेत असताना आपण हेल्थचं एक एनर्जी ड्रिंक बघतो त्यासुद्धा त्यांचं आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. त्यानंतर देवानंद माळी मॅनेजमेंटसाठी स्वीट बॉक्स त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 4 दिवस थंड पाण्याची व्यवस्था जगदीश माने आणि बाळू पाटील यांनी मात्र केली आहे. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभारी ते व्यक्त करत आहोत. तर 36 धाब्यांचं लक्ष आहे मैदानावर. अजित पाडेकर आणि त्याचबरोबर प्रतीक भोईर येतात आघाडीला. अजित पाडेकर आणि ऋतिक भोईर. आणि बॉलिंग मार्गवर प्रथम षटक घेऊन प्रथमेश विषय. स्ट्राईक एंडला ऋतिक. पाबो प्लेचा पहिले षटक प्रथमेश विषय काढून. ओ क्या बात आहे. लाजवाब चेंडू. अपील एक्झॅक्टली लेग स्टिकवर प्लम पकडला गेला आणि पहिलाच धक्का पहिल्या चेंडूवर LBWच्या स्वरूपात. विषय आपल्या गोलंदाजीतनं देतोय आणि थोडासा आपण बघतोय संघ जडीमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर आपण बघतोय बॅटिंग करताना चिंचवली संघ जय बजरंग चिंचवली नावाने हा संघ इथे खेळतोय. धावसंख्या दाफरकर एकही अंकित नाही आहे. म्हणजेच दाफरकर खातं उघडलं नाही पण गोलंदाजाने स्वतःचं खातं उघडलं आहे एक विकेट घेऊन. प्रथमेश विषयने बॅटिंगसाठी आस्तिक डाके पोचलेला आहे. आस्तिक डाकी स्ट्रायकिंग एंडला. 3 धावेचं षटक त्याने टाकलं होतं तो बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. थोडंसं हवेमध्ये थोडासा मिस टाईम. शॉट चेक केला. हवेमध्ये थोडासा खेळायचा होता प्रयत्न होता. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. दरम्यान चेंडू पॉईंट जातो आहे. तिथे धाव तिथे कंप्लीट होईल. ती एक चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली. खातं उघडलं एका धावेने आस्तिक डाकीने. आणि अजित पाडेकर पोचला आहे स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या दाफलकर एक गडी बाद. पाबो प्ले. षटक क्रमांक पहिलं प्रथमेश विषय. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि पंचांनी सिग्नल केलं वाईड बॉल. राकेश शहा आणि त्याचबरोबर बघतोय पंचांच्या भूमिकेत फारुख बर्डी. पुढील चेंडू बेस्ट टाइम. पंचांच्या मागे झेल आलाय आणि झेल स्वीकारलाय सुद्धा. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा पंचांच्या भूमिकेत ॲक्च्युली शकील कोटी आहेत. शकील कोटी आणि त्यावर फारुख
बर्डी आहे त्या ठिकाणी. हे दोन पंच स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये काम करतात ॲज अ अंपायर. 2 विकेट, बॅकफुटला संघ, दबावाखाली संघ, धावसंख्यात 2 धावा असताना इव्हन बॅटमॅनला फक्त आतापर्यंत एकच धावाली खातं उघडलं आस्तिक डाकीने. आता फलंदाज असेल तो विशाल, स्ट्रायकिंग एला विशाल पाटील. बॅटमॅनला 1 धाव, वाईटची 1 धाव, 2 विकेट असं प्रत्येक आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये प्रथमेश विषेकडून. चला टीम मिटिंग नको आहे जास्त वेळ, मॅच सुरू करा. एक तर तुमचा बॅट्समन डगआउटपर्यंत येण्याची वाट बघता, नंतर दुसरा फलंदाज ग्राउंडच्या जातो, त्यामुळे तुम्ही वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. जे बजरंग चिंचवली संघ थोडासा दबावाखाली. 2 धावा धावफलकार, 2 विकेट काढल्यात त्या गोलंदाज प्रथमेश विषेने. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेन, चांगला राईज. लेनचा खूप चांगला वापर करतोय. इव्हन त्याला माहिती आहे की खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे, चेंडू चांगला बाउन्स होणार, चांगला राईज होणार, डॉमिनेट करून जाऊ शकतो चेंडू, आणि त्याचा वापर करतोय. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला आहे गोलंदाजीमध्ये प्रथमेश विषेचा, आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकला त्याने. धावसंख्या थांबली ती 2 वर. मोठे फटके मारण्याची संधी देत नाही आहे पॉवर प्लेमध्ये, तो म्हणजेच प्रथमेश विषे. स्ट्रायकिंगला पुन्हा आता विशाल पाटील. क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. शिस्तबद्धता, अचूकता आणि विविधता बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. सूर्य गोलंदाजी आपण बघतो गोलंदाज प्रथमेश विषेची. विकेट काढण्यात नवीन आलेला फलंदाज निश्चित त्याने दबाव टाकलाय. 2 चेंडू सलग त्याने निर्धाव टाकले त्याला. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. 2 धावांनी आतापर्यंत 2 विकेट. गुड बॉलिंग. अजून एक डॉट बॉल. मॅग्निफिसंट ओव्हर. पॉवर प्लेमध्ये फक्त 2 धावांनी 2 विकेट प्रथमेश विषेच्या नावावर. गुड बॉलिंग. निर्वी 11-5-1-4 आणि त्याचबरोबर SK स्पोर्ट्स सापे आयोजित सरपंच चषक सापे 2025 श्री गोरखनाथ बारकू सुतार यांचा सन्मानार्थ क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व समर्थक किंवा त्यांचे सर्व मित्रपरिवार खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत त्यांची साथ देत आहेत. ज्ञानेश्वर माघे, मेघनाथ शास्त्री, अनिल सुतार जे पोलीस पाटील आहेत, त्यानंतर रोहिदास सुतार, विष्णू पाटील, सत्यवान माघे, नंदकिशोर बजागे, संतोष सुतार, अनिल पाटील आणि प्रकाश पाटील यांचा सर्वांचा मी इथे उल्लेख करेन. त्यांचासुद्धा मी धन्यवाद इथे व्यक्त करू. प्राथमिक आयोजक तेच आहेत, प्रमुख आयोजक तेच आहेत. बॉलिंग मार्गावर प्रतीक येतोय, प्रतीक विषय. एका षटकाकडे धावसंख्या फक्त 2. आता चेंडू शिल्लक ते 12 आणि करायचे ते 34 धावा. रिक्वायर्ड 117 रन पर ओव्हर. प्रति षटकामागे 17 धावा करायच्या आहेत. सुनील शास्त्री यांचं इथं आगमन झाले पुन्हा एकदा, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या सरपंच चषक 2025 मध्ये. 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आस्तिक समोर उचललाय, ओव्हर पिच बॉल आणि ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. लांबलचक षटकार. प्रतिभिषेच्या विरोधात पहिल्याचा चेंडू षटकार ठोकला आस्तिक डाकीने. संघर्ष करतोय. धावसंख्या 8. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू मिस टाइम फटका. गोलंदाजच्या मागे चेंडू जातोय. लॉंग ऑनचा खेळाडू डीप मधून येतोय, पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू आहे. पंचांच्या बरोबर मागे चेंडू पडलाय. तिसऱ्या प्रयत्न इथे निश्चित करणार का? स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेक आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतोय तिसरा धक्का मैदानावर, तो जय बजरंग चिंचवली संघाला.
त्यामुळे त्याला विकेट सॅक्रिफाईस करायला लावली आहे ती फलंदाज आस्तिक डाकीने. श्रीकांत मुकणे नवीन आलेला फलंदाज. समोर फुलटा चेंडू बॅटवर घेतलाय, त्याने एक्झिक्यूट केलाय, चेंडू डायव्हर्ट झालाय, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आलेल्या चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज प्रतीक विशेचं. गुड शॉट, चौकार. क्या बात आहे. सेमी हेलिकॉप्टर शॉट होता ऑन साइड, दोन खेळाच्या मध्ये चेंडू एक्झिक्यूट केले, थोडंसं फंबल त्या ठिकाणी, फायदा उचलणार. 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. श्रीकांतला पुन्हा त्या संधीमध्ये स्ट्रायकिंग येण्याची. प्रतीक विषयला हे मंजूर नाहीये, तो नाराज होतोय त्या फिल्डिंगवर, फिल्डिंग पोझिशनवर. 2 धावेची मदत, धावसंख्येत भर. मला सांगतात ज्ञानेश्वर 16 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 8-20 चेंडू काही कल्याण स्टेशनवर, तर मला गाडी पकडायची 8-20ची. 8 चेंडू 20 धावा. हो, क्या बात आहे. एज घेतली होती, चेंडू मागे जातोय, थोडासा शरीराला लागून चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. पंच कन्फर्म करतात की जास्त मोठी इजा तर नाही आहे ना. ह्या गोष्टी असायला हव्या. पंचांची मात्र तीच जबाबदारी असते, तीच कामगिरी असते आणि तेच बघायला मिळत आहे फारुख बर्डी यांच्याकडून. ते विचारतात लगेच काढलं की जास्त मोठा फटका लागला तर नाही ना तुला. एकच धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक एंडला असेल तो आस्तिक डाकी. धावसंख्या पोटी ती 17वर. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. आस्तिक डाकी ऑन स्ट्राईक. आस्तिकने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली, त्या कामगिरीवर पाणी फिरायचं नाही आहे त्याला. चेज अँड गॉन, कॉट बिहाइंड. प्रतीक विषय काढते विकेट. विकेट आपण बघतोय त्या ठिकाणी प्रतीकला पहिलीच मिळते. फलंदाज बाद होतोय. आस्तिक डाकी श्रीकांत मुकणे ज्यांनी चौकाराने खातं उघडलं होतं. चौकार, एक डबल, एक सिंगल, 7 आपण बघतो मैदानाच्या 7 वर खेळतोय. स्ट्राईक एंडला श्रीकांत. 6 चेंडू 19ची गरज आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अपील करतात पंचांकडे. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू, दबाव वाढलाय फलंदाजांवर. चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे, त्या 19 धावा. 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील 5 चेंडूमध्ये, तर तुम्ही या लक्ष्याचा पाठलाग करू शकता. अथर्व विषय पुढचा चेंडू घेऊन ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. चांगला हॅमर्ड केला शॉट, चांगला फटका ऑफर केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी त्याचे चेंडू कव्हर करेल. नजर हट्टी, दुसरा दुर्घटना घटी असं मी म्हणेन. लक्षच नव्हतं अथर्वचं. स्ट्राईक एंडला चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये होता, तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय.
तो फलंदाज श्रीकांत मुकणे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 17ची अजूनही गरज. 4 बॉल अँड 17 टू विन. 4-17 हे समीकरण आहे. 4 चेंडू 17 धावा. गोलंदाज सज्ज अथर्व विषे. पंचांकडे अपील करत असताना गोलंदाजी करणारा संघ. तर SSS या केबल नेटवर्कवर सुद्धा मी स्पर्धा तुम्ही घर बसल्या बघू शकता. चॅनल नंबर 612 612 या केबल नंबरवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. SSS केबलवरील ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि 17ची गरज. 3 षटकारच मारावे लागतील आता. काय बात आहे, चांगला चेंडू आता आलाय. मागे जातो चेंडू. पंचांचा इशारा लेग बाईचा. फक्त फॉर्मॅलिटी आता मात्र बाकी आहे 2 चेंडूंची. कारण सामना पूर्णपणे झुकला आपण बघतोय, म्हणजेच वाफाळे संघाच्या बाजूने. 2 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता आहे. 16 टू विन फ्रॉम द 2 डिलिव्हरी. चांगला ड्राईव्ह, पण इथे मात्र पराभवाचं अंतर फक्त हा चेंडू कमी करेल किंवा हा फटका कमी करेल. लगेच गोलंदाजाकडे चेंडू जातोय निघून. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. एका चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 15 टू विन फ्रॉम द 1 डिलिव्हरी. अथर्व विषय पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन डॉट बॉल. 14 धावांनी सामना इथे जिंकलाय. 14 रन्सच्या मार्जिनने एक खूप मोठ्या फरकाने सामना इथे जिंकतो 3 षटकांच्या सामन्यामध्ये. तो JM वाफाळे संघ. अभिनंदन या संघ मालकाचं, ज्या मात्र या माणसाने, ज्या व्यक्तिमत्वाने हा संघ पुरस्कृत केला आहे. जयदीप मदन सुतार यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो, कारण त्याच्या माध्यमातून पारितोषिक लागलं आहे. जर वाफाळे संघ म्हणजे JM वाफाळे ब संघ जर टॉप 4मध्ये पोहोचला, त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट देण्यात येतील, म्हणजेच या संघाला. या सामन्यात आपण सामन्याचा पुरस्कार लगेच जाहीर करूया जास्त वेळ न घेता. ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या दारावर 21 धावांची खेळी केली, चांगली धावसंख्या उभारली. 35 धावा कुठल्या या संघाने, त्यामध्ये प्रतीकचा वाटा 21 धावांचा होता. तर प्रतीक विषय ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आणि एक विकेटसुद्धा काढली प्रतीक विषयने, तो ठरला आहे सामनावीर. तर प्रतिक्रिया यायचं आहे. मी मनोज वाकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण सर्वप्रथम ट्रॉफी द्यायची आहे खेळाडूला. मनोज वाकडे यांच्या शुभस्ते ही ट्रॉफी आम्ही देत आहोत सामनावीराची, ती प्रतीक विषयला. अभिनंदन प्रतीक. यानंतर जयराम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हेल्थचं कोल्ड्रिंक, हेल्थचं एनर्जी ड्रिंक देत आहोत. त्यानंतर करण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा बॉक्स द्यायचा आहे. आणि मी जगन मागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीटचा बॉक्स द्यायचा आहे, तो प्रतीक विषयला. भिवंडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतात, किंवा पडक्यामध्ये तुम्ही या तुम्हाला हे सर्व भरपूर सारे पारितोषिक बघायला मिळतात ते सामन्यावरच्या पुरस्कारासाठी. आपण नेक्स्ट मॅच लगेचच सुरू करत आहोत.